ऑनेस्टली आवडते की टेंगुळ SKRK JK सुरेश चव्हाण. महाराष्ट्र सूरज चव्हाणला सपोर्ट करतोय. बाई नक्की म्हणायचं तुला. डायलॉग नाही येत मला एवढे क्लिअर. तुम्ही मराठी बिग बॉस बघता का? हो तर मला असं वाटतं की ट्रॉफी 100% सूरज चव्हाणच नेणार आहे. जय महाराष्ट्र गाईज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. याचा चॅनल माझं नाही. हा तेच. तर आज आम्ही करतोय ब्लॉग शूट मराठी बिग बॉस वरती. तर त्याच्यामध्ये आज आम्ही बेसिकली एवढं असं करणार आहोत की आजूबाजूच्या लोकांना विचारणार, मोस्टली जे आमच्या कॉलेजचे असणार त्यांना विचारणार की त्यांचे ओपिनियन काय आहे. त्यांना कुठला जो बिग बॉसचा मराठी प्लेअर आहे की त्यांना ट्रॉफी घ्यायला आवडेल आणि महाराष्ट्र कोणावर प्रेम करतोय जास्त बघूयात कोणाला प्रेम भेटतं जास्त. ठीक आहे. तर आता तू मराठी बिग बॉस बघतोयस. येस. तर त्याच्यामध्ये तुझं फेवरेट कंटेस्टंट कोण आहे आणि तुला कोण वाटतं जिंकेल म्हणून? SKRK JK सुरेश चव्हाण. तुला फक्त सुरेश चव्हाणच जिंकणार आहे, जे 100%. एखादा असा फेमस डायलॉग बोल बरं. वो किती एंगुल गुलीगत. तुला कोण वाटतं? सूरज चव्हाण. सूरज चव्हाण. ते आपल्या महाराष्ट्राचा आहे, आपला माणूस आपल्यातून गेलाय तो पुढे, म्हणजे ग्रामीण भागातून गेलाय. ग्रामीण भागातून. सूरज चव्हाण. तुला काय वाटतं? मी नाही बघत. बघत नाही. चालू आहे मराठी माणूस अजून असं करत नाही. अरे तेच दादा तिकडे जे निल्या वहिनी असते तर बघितलं असतं. नाही खरं सांग. हा जे म्हणजे जे सांगितलं तेच. सूरज SKRK JK. सूरज चव्हाणला आणि तू रे? सूरज चव्हाण. सूरज चव्हाण. आणि दुसरं नाहीच का? कोणी? सूरज चव्हाण. मग सगळ्यांना तर आवडतंय बाई सूरज चव्हाण. बघूयात म्हणजे अजून. आता जिंकायचे चान्सेस आहे कारण की वोटिंगच्या वरच आहे ते. महाराष्ट्र सूरज चव्हाणला सपोर्ट करतोय. तुम्ही कोणाला सपोर्ट करता कमेंट करा. येस. तशी मला अंकिता पण आवडतात. मला तर करताच तुम्ही सपोर्ट, त्यात काही विषय नाही. तिकडे लॉक आहे. ठीक आहे. लेक्चरच्या नावाखाली आम्ही हे करतोय. तिकडे लेक्चर चालू आहे, आम्ही हे करतोय. आमच्या कॉलेजमध्ये कोणी नाहीच आहे वाटतं. आमच्या कॉलेजचा धंदा आम्हीच चालवतोय. नो ऑफेन्स जर कोणी कॉलेजवालं बघतंय तर. तिकडे इकडे आहेत बघा. अरे चला, आता आम्हाला अजून 2 शिकार भेटलेले आहेत. तो व्हिडिओ आम्ही व्लॉग म्हणून टाकणार आहोत. आणि घेतला होता. इट्स ओके. काय ते चॉकलेट ठीक आहे, ते नंतर पुढे बोलूया. बस खाली बस. तू मराठी बिग बॉस बघताय तुम्ही दोघं? तू बघतेस? तू पण बघताय? आता तुमचं फेवरेट कंटेस्ट? एक मिनिट. का बघते तू मराठी? 2 मिनिटं. म्हणजे बघत नाही, फक्त रील्स बघते त्यांची. आता त्याच्यावर तुला सगळ्यात जास्त कोण झळकत नाही गेल होते? मला नाव नाही आठवत तिचं, पण तिचा तो डायलॉग बाई निक्की म्हणायचं तुला. तांबोली. निक्की म्हणायचं तुला. अच्छा, मग तुझा फेवरेट कोण आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये तीच एक आहे. फेवरेट ना तिने त्या छोट्याला हक केलेलं. छोटा पुढारी. अच्छा. तिला विचार आता. तुझा फेवरेट कंटेस्टंट हा कोण? सूरज. काय आवडतं सूरजचं असं? ऑनेस्ट आहे, डाऊन टू अर्थ आहे आणि आपला गावाकडचा रांगडा गडी आहे. एक डायलॉग तसंही आहे. नाही, त्याचे डायलॉग नाही येत मला एवढे क्लिअर. छोटासा त्याचा रेग्युलर. कोणता बोलतो? तुला आठवतंय का सागरला बोलायला सांगू मी? सागरला बोल. सागर बोल. बुक्की टेंगुल. SKRK JK. असली बघ असली चव्हाण. अक्षय कुमार सोबत केलं तर झपकून जिंकतो. थँक्यू. क्रेज आहे बिग बॉस मराठीचा. मला असं वाटतं की मोस्टली सूरज चव्हाण तर म्हणजे आता वाटतंय की त्यांनी तर जिंकलेलंच आहे सगळ्यांचं. त्यांनी सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे आणि तो महाराष्ट्राचं पण मन जिंकणारच. कोकणी मुलगी. कोकणी अंकिता ना, ती पर्सनली मला खूप आवडते. तर ते विषय नाही. ती सुंदर पण आहे खरं बोलायला. मला खूप आवडते ती. माका खूप आवडते. मराठी बिग बॉस बघते. तू बघतेस का? नाही. ठीक आहे. तर तुझा फेवरेट कंटेस्टंट हा कोण? सूरज चव्हाण. तर त्याच्याबद्दल म्हणजे काय आवडतं आणि तुला वाटतं का तो जिंकेल म्हणून? हो वाटतं. त्याचा एक डायलॉग बोलून दाखवशील मला? बुकीत टेंगुळ.
बुकी टेंगो. लेट्स गो. तर आता आम्ही अजून एक जणाला विचारायला चाललोय की त्यांचा काय सीन आहे, त्यांना म्हणजे फेवरेट त्यांचं काय कंटेस्टंट वगैरे आहे. तर चला जाऊया. लेट्स गो. कोणीच नाही आहे, एकटी फक्त अश्लेषा आहे ना, हे विचार. अश्लेषा मराठी बिग बॉस बघते. हो, अच्छा, तर कोण आवडतं तुला मराठी बिग बॉस मध्ये? माका तर अंकिता आवडतंय. अंकिता आवडते. हो. चक्क कोकणी बोलते तू. अरे मग आता तिच्याकडनं काहीतरी घेतलं तर पाहिजे ना. काय आवडतं तुला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट अशी कुठली? लास्ट टाइम मी एक रील बघितली ज्यामध्ये तिने तो सूरज आहे ना, तर मग रक्षाबंधनचं ती बोलली की मी तुला आता राखी नाही बांधत, तू तुझ्याकडे ठेव, जेव्हा तुझं घर होईल त्या दिवशी मी तुला राखी बांधणार. ती बोललेली बघ की मी रेबिन कापणार आणि मग तुला राखी बांधणार. ते वाला scene. अच्छा, म्हणून तुला निकी आवडत, ही आवडते, अंकिता आवडते. निकी नाही आवडत तुला? का नाही आवडत? नाही आवडत. निकी जरा मंद वाटत असेल म्हणून नसेल आवडत. आय मीन नो ऑफेन्स. स्वभावाबद्दल काय बस बोलते? रूढ आहे ती, आपल्या लोकांना जास्तच हे करते. आणि तिने यायला पाहिजे होतं का मराठी बिग बॉस मध्ये? बिलकुल पण नाही, तसंच नाही यायला पाहिजे होतं. पण आता चुकी झाली. अजून एक दुसरा कुठला आवडतो तुला की त्याचा स्वभाव चांगला आहे आणि तो शेवटपर्यंत त्याने ट्रॉफी न्यायला पाहिजे? सूरज, एक सूरज आणि एक अंकिता. म्हणजे असं वाटतंय की SQ IQ ZQ हा जिंकणारच आहे. जिंकणारच आहे. तर काय तुमचं नाव आधी ते सांगा. श्वेता पाटील. अच्छा, तुम्ही मराठी बिग बॉस बघता का? हो, दररोज बघता. काही कामच नाही. तुम्ही त्याच्या वेळेला ठीक आहे जाऊ द्या. सिरियस बोला. तर त्याच्यातलं तुमचा फेवरेट कंटेस्टंट हा कोण? सूरज चव्हाण, मराठमोळा. हो का? ठीक आहे. मग त्याच्यात तुम्हाला नेमकी आवडतं काय आणि त्याचा फेवरेट डायलॉग जर एकदा तुम्ही बोलून दाखवला तर चांगलंच होईल. हे जरा सिरियस घेत नाही आम्हाला. हा ठीक आहे, थांबा. एखाद काय बोलतात त्याला मराठीत, ओव्हर एक्साइटेड माणसाला ते जरा जास्त आमच्या याच्यामध्ये बोलताय. तुमचा फेवरेट मराठी बिग बॉस मधला कंटेस्टंट कोण? सूरज चव्हाण. आणि त्याचा फेवरेट असं एखादा सीन काय झाला, डायलॉग तर ठीक आहे. SQ IQ ZQ. तर तुम्ही बघितलंच आता की प्रत्येकाने ओपिनियन दिले आणि तुम्हाला माहितीच आहे की सूरज चव्हाण सगळ्यांच्यात जास्त जे वोटिंग आले आपल्याकडनं पण सूरज चव्हाणसाठी पॉझिटिव्ह आली. तर मला असं वाटतं की ट्रॉफी 100% सूरज चव्हाणच नेणार आहे. तर माझा धक्का इथेच संपतोय. रितेश भाऊचा धक्का चालू असणार आहे. तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि धन्यवाद. जय महाराष्ट्र गाईज.